मोहोळ तालुक्यातील वटवटे, जामगाव खुर्द तसेच जामगाव बुद्रुक इथं कॅनॉलला पाणी सोडलं न गेल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यानं मोहोळ तहसील समोर वटवटे गावचे समाजसेवक शेतकरी बिरुदेव होनमाणे यांच्या पुढाकारानं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे। त्या संदर्भात शिवसेना नेते तथा युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य युवती जिल्हा प्रमुख प्रियंकाताई परांडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरे साहेबांशी चर्चा केली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि पालकमंत्री साहेबांच्या आदेशानं तिन्ही गावांना काल दिनांक 15 मे 2025 रोजी अधिकाऱ्यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांनी काल रोजी आंदोलन मागे घेत आनंद व्यक्त केला। आज दिनांक 16 मे 2025 रोजी तिन्ही गावांना पाणी सोडण्यात आले। या आंदोलनाला मोहोळचे नेते संजय अण्णा क्षीरसागर, जकराया कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट बिराप्पा जाधव इत्यादी समाजसेवकांनी पाठिंबा दिला होता। या सर्वांचा पाठिंबा तसेच बिरुदेव होनमाणे यांचे सातत्याने आमचा जीव तळतळाट करतोय, आमचे पिकअप पूर्ण करपूर गेले। तुम्ही शेतकरी, तुम्ही अधिकारी ही तुमच्या मनमानी कारभारामुळे आता आमच्या एवढ्या 1050 लोकांना तुम्ही पाणी संघर्ष समितीचा वटवटे पाणी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी एकजुटीचा जो संघर्ष उभा केला होता शेतकऱ्यांनी, ते गेले 4 दिवस मोहोळ तहसील येथे बेमुदत धरणे आंदोलन शेतकऱ्यांनी उभा केला। जो लढा उभा केला त्या लढ्याला आज यश आलेलं आहे। तरी या लढ्यासाठी सर्व शेतकरी, जामगाव वटवटे तसेच विजयदादा डोंगरे, संजय अण्णा, ज्योत्स्नाताई पाटील, कारखान्याचे एमडी चेअरमन साहेब यांनी जे सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं, आमदार साहेब तसेच प्रणिताई शिंदे यांचं जे मोलाचे सहकार्य लाभलं आम्हा शेतकऱ्यांना, त्यांचंही मनापासून आभार। तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे पाटबंधारे अधिकारी माने साहेब, खांडेकर साहेब, कादे साहेब, शेख साहेब आणि यादव साहेब यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हा शेतकऱ्यांना पाणी मिळालं नसताना त्यांनी चुकीची माहिती न देता व्यवस्थित अगदी माहिती देऊन आम्हाला पाणी मिळालंच नाही, तर त्यांनी ते वरती सांगून व्यवस्थित पाणी पोचलंच नाही, या हिशोबाने त्यांनी प्रयत्न केला। त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता पूर्ण समाधानी आहे। आम्हाला पाणी भेटलं नव्हतं, त्यासाठी आम्ही संघर्ष समिती स्थापन केली। 4 दिवस आम्ही आंदोलन केलं तहसील समोर आणि त्या आंदोलना आजच्या दिवशी खरं तर यश आलं असं म्हणता येईल। आम्हाला आमच्या शेतात मिळालं, त्याबद्दल आम्ही प्रशासनाचा आभार मानतो आणि नेते मंडळींनी बऱ्याचपैकी आमच्यासाठी प्रयत्न केलं, त्यांचंही आभार मानतो। आणि यापुढं याच्यानंतर जो हे करणार आहेत आता रोटेशन, ते आमच्या गावाला पूर्वीप्रमाणे रोटेशन चालू ठेवावं आणि आमच्या गावाला पाणी देण्याचा असा जे मध्ये अचानक असं जे हे नियोजन झालं ते चुकीचं होतं, परंतु यापुढं 100% त्यांनी आमच्या गावाचा विचार करून पुढचं त्यांचं नियोजन त्यांनी धोरण आखायला पाहिजे। भावना म्हणजे शेतकऱ्यांचा लढा हा अगदी महत्त्वाचा वाटतोय मला। काकडे असू द्या, पटेल, होनमाणे साहेब, कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर त्यांनी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीपासून सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेऊन आपल्याला पाणी मिळत नव्हतं, त्यासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून आणि वटवटे असू द्या, जामगाव असू द्या, ह्या सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचा लढा देऊन पाणी आणण्याचं काम केलं। एवढंच। गेले 8 दिवसापासून आम्ही संघर्ष हे करत आहोत। 2 दिवस गेल्या गुरुवारपासून आमचा हे संघर्ष चालू आहे। सोलापूर ऑफिस असेल, खांडेकर साहेब असतील, माने साहेब असतील, अंकोली ऑफिस असेल, संपूर्ण शेतकरी सगळ्यांनी पाठिंबा दिला। तसेच आमचे माननीय विजयराज डोंगरे साहेब असतील, संजय अण्णा क्षीरसागर असतील, राजू खरे साहेब आमदार साहेब असतील, ज्योत्स्नाताई पाटील असतील, सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळं हे आम्हाला यश प्राप्त झालं आणि सगळ्या साहेबांमुळं, पाटबंधारे विभागाच्या साहेबांमुळं, त्यांच्या पण प्रयत्नामुळं हे आम्हाला यश मिळालं। अवधूत होतो तरी आम्हाला यश आलं। आम्ही तिथं 4 दिवस आंदोलन केलं,
मोहोळ तालुक्यात नेत्याने आम्हाला पाठिंबा दिला, त्यांच्या वेळेला यश आलं. भावना तर खूप आनंदाच्या आहेत, पण सुरुवातीपासून जो आमच्या गावातील शेतकरी जामगाव असेल, वटवट असेल, ज्यावेळेस माने साहेबाला इथे येऊन दाखवलं त्यावेळेपासून एकजुटीनं आम्ही त्यांच्या पाठीमागे असं लागलो. गोचडासारखं, म्हणजे गोचड कसं सोडत नाही तसं प्रशासनाच्या वती मागं लागलो. आमच्यातले बिरोधी वनमने असतील, समाधान माडकर असतील, जब्बार पटेल, कृष्णदेव काकडे आणि जामगावचे आमचे सगळे सहकारी आणि हिटून म्हणजे सोलापूरपासून मंत्रालयापर्यंत झेप केली. प्रियंकाताई परांड्याला सांगून त्यांनी बी एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देऊन आमचे सोलापूरचे पालकमंत्री यांना सांगून आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि बघून खूप आनंद वाटतो. सर, आमच्याकडे पाण्याचा पिण्याचा खूप प्रश्न बिकट आहे सध्या. निसर्ग जवळच आलेला आहे, पण पाऊस पडेल न पडेल. गेल्या वर्षी तर अजिबात आमच्याकडे पाऊस झाला नाही, की वडावी व्हायला नाही. आम्ही फक्त उजनीच्या जीवावरच आहे. पिण्याचा पाण्याचा बिकट प्रश्न होता. हा प्रश्न या सर्व गावकऱ्यांनी, विशेष करून वटवटे, जामगाव बुद्रुक, जामगाव खुर्द या शेतकऱ्याने जीवाचं पाणी करून ही पाणी आणलं इथं. या सर्वांचं मी सर्वांचं अभिनंदन करतोय. आणि अशी व्यवस्था कॅनल चालू झाल्यापासून कधीही बिकट झाली नव्हती, पण ह्या वर्षी झालेली आहे. इथून पुढे होऊ नये. मी प्रशासन अधिकाऱ्यांना विनंती करतोय, अशी वेळ आमच्यावर पुन्हा येऊ नये, नाहीतर ह्याच्यापेक्षाही वेगळं आणि रुद्र अवतार आम्ही घेऊ आणि आंदोलन करू, अशी विनंती आहे. आपण पुन्हा असं करू नये. आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी चॅनलवाल्याचं, गेले 15 दिवस झालं चॅनलवाले आमची व्यथा. पाणी मिळणं आमच्या गावाला शक्यच नव्हतं. हा आमच्यावर अन्याय झाला होता. तरी पण कुठं न घाबरता, न कुठं डगमगता, तरी आमच्यातल्या 4 ध्येय वेड्यांनी ते आंदोलन उभा केलं. घराघरातून त्यांनी पोरांना बोलवून घेऊन सांगितलं की चला आपल्याला आंदोलन करायचं आहे. तरी आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, मोहोळला जायचं आहे. पाणी आपल्यापासून लांब गेलेलं आहे. 22ला गेलेलं आहे, 23ला गेलेलं आहे, 13ला गेलेलं आहे, अंकोलीपर्यंत गेला. पण पाणी असं जसं पुढे जाईल तसं पुढेच पळायला लागलं पाणी. शेवटी अंकोलीपर्यंत गेला होता. शेवटी तिथली शेतकरी आमचा डोकं फोडायचा वेळ आला. असे तिथून न भांडण करता जे आम्हाला अधिकार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं एक शस्त्र म्हणून आम्ही घेऊन सगळे माझ्या सहकार्याने किंवा सगळ्या आमच्या गावातल्या सहकार्याने, त्यांचे नावं सांगतो मी की त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आमचे बिरोधी होनमने, श्रीकृष्ण काकडे, जब्बार पाटील, कपिलदेव कांबळे, समाधान मार्कड या 4-5 लोकांनी सगळ्यात मोलाचा वाटा, व तसेच जामगावचे सगळे शेतकरी अशाने सगळ्यांनी मिळून एकजूट होऊन सगळ्यांना फोन करून हे आंदोलन केलं की अशक्य गोष्ट शक्य केली त्यांनी. आज त्यांना खरं म्हणावं एवढं, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आम्ही काय जायचो, बसायचो, यायचो, पण असं नव्हतं की गेलं जाऊन. पण त्यांचं तसं नव्हतं. जायचं तर पाणीच घेऊन यायचं. घरी जाताना बायकोला सांगून जायचं मी आज पाणी आणायला चाललोय. बायकोला घरी सांगून गेलती, मला माहित आहे की मी आज पाणी घेऊन आल्याशिवाय येत नाही. आणि शेवटी आमच्या पट्ट्याने पाणी आणून दाखवलं आमच्या घरातल्यांना. हे आमच्या शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा विजय असो. नाद करते काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला जे घोषणा द्यावं अशी वाटली की आमच्या सर्व जे आमचे सहकारी जब्बार, सत्तार, समाधान, कृष्णा, कपिल, अण्णा हे आमच्या सर्व गावातील तरुण ज्यावेळेस आम्ही एमडी जकराय कारखान्याचे एमडी साहेब यांना घेऊन आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले राजाभाऊ खरे साहेबांकडे गेलो. त्यांनी फोन केले आणि त्यावेळेस आम्हाला थोडीशी खरंच आता पाणी येणार नाही अशी आम्हाला त्यावेळेस खात्री लागली की बाबा येणार नाही. कारण 2 दिवस आम्ही फिरलो, त्याच्यामध्ये आम्ही नाराज झालो. 5 दिवस फिरलो आणि ज्यावेळेस 5 दिवस झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या सर्व सहकार्यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धरून आपण एक आंदोलनाचं हत्यार उपसू, ह्या पद्धतीनं सर्वांनी आम्ही विचार केला. आणि ज्यावेळेस आंदोलनासाठी आम्ही
मोहोळमध्ये गेलो आणि आंदोलन तसं तर आम्ही उपोषण करायचं ठरवलं होतं. उपोषण करायचं आम्ही चौघांनी करायचं आणि सगळ्या गावांनी पाठिंबा दिला होता आणि उपोषण करायचं ठरवलं होतं. परंतु एक उपोषण म्हणून आम्ही एक आमचे संजय अण्णा त्यांना विचारलो आणि विचारपूस केली, बाबा आम्हाला असं असं करायचं आहे. तर त्यांनी एक आम्हाला मार्गदर्शन दिलं की बाबा तुम्ही उपाशी मरू नका, तुम्हाला जर लढायचं असेल, तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही बेमुदत धरणे आंदोलन करा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमची दाद नाही लागली तर तुम्ही शेवटचा निर्णय उपोषणाला घ्या. तर आम्ही उपोषणाला धरणे आंदोलनाला बसलो. बसल्यानंतर आम्हाला सर्व आमच्या तालुक्यातील जे नेते मंडळी असतील, प्रथमतः संजय अण्णा क्षीरसागर, विजयदादा डोंगरे, त्यानंतर सुशील भैया क्षीरसागर, त्यानंतर आमच्या भगिनी प्रियंकाताई परांडे यांनी तर अक्षरशः आम्हाला सगळ्या आंदोलकांच्या समोर मुंबईवरून कॉल केला की दादा आम्ही मुंबईमध्ये आले आणि पालकमंत्र्यांच्या सोबत बोलते आणि शिंदे साहेबांशी बोलणं करून दिलं. त्यांचं ताई आम्ही आमच्या तिन्ही गावाच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद देतो. यानंतर प्रणितीताई, आमच्या खासदार प्रणितीताई यांच्याकडे आम्ही फोन केले. त्यांनी आम्हाला अतिशय लाख मोलाचं सहकार्य केलं. वेळोवेळी त्यांनी मीटिंग लावली त्या खांडेकर साहेबांशी. ज्यांना त्यांना प्रयत्न करता येते त्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जे आमचे मोहिते शेतकरी असतील यांनी आम्हाला सगळ्यात जास्त सहकार्य केलं. या सर्वांचं कोणाचं सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं नाव राहिलं असेल त्यांनी समजून घ्या. सर्व वटवटे गावातील तरुण शेतकरी अतिशय झटला आणि सगळ्यात जास्त जर मला मी खरंच बरं का म्हणजे ही सगळी ही जे आपल्याला पाणी आणण्याची जे आहे ते आपले आमचे सहकारी जब्बर पटेल यांनी सुरुवात अतिशय उत्साहानं केली आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी आनंद हारगुडे असेल, काकडे असतील, माडकर असतील, कांबळे असतील, पाटील असतील, कोकरे असतील, भालेकर असतील, तेलंग असतील, सर्वांनी सहकार्य केलं आणि सगळ्यात जास्त सोन्याबापू डांगे यांनी आम्हाला एक दिवशी 50 मुलं घेऊन आमच्या मोहोळमध्ये यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि तसं म्हटलं तर सगळ्यात सुरुवातीचं आमचे विजय पत्रकार पुजारी, सुरुवात आमच्या मनात येण्यात सुद्धा नव्हतं, पण तुम्ही स्वतःहून आम्हाला फोन केला आणि आमच्या गावामध्ये येऊन तुम्ही आमची व्यथा मांडून घेतली आणि जोशनाताई पाटील यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि सर्वच पत्रकार, त्यातले त्यात सगळ्यात पत्रकाराचं म्हटलं तर अशोक कांबळे हे आमचे शेतकरी आमच्या वटवट्यातले शेतकरी असल्यामुळं जावाई माणूस होते. त्यांनी आमचा लढा अतिशय मोठ्या प्रमाणात उचलून घेतला आणि त्याचबरोबर सगळेच पत्रकार बंधू मोहोळमधील महेश सोने असतील, सगळ्याच पत्रकार बंधूंचेही आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं अगदी मनापासून आभार मानतो. आणि आणखी एकदा अशा पद्धतीची वेळ पुन्हा आमची शेतकऱ्याची अशीच एकजूट राहील. कुठल्याही आमच्या गावावरती अन्याय झाला तर आम्ही याच्या पुढे नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानशील शांततेची आणि दुसरी गोष्ट अगदी अतिशय शांततेनं सगळ्या सहकार्यांनी आम्ही मिळून पार केलं आंदोलन. आमच्या वटवटे दोन्ही जामगाव यांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला आणि जास्त करून आपले पाटबंधाऱ्याचे विभागाचे जे सर्वच अधिकारी साहेब यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की मागील आमच्या 50 वर्षापासून 60 वर्षापासून जे काही पाणी येतंय त्यावेळेस पासून आतापर्यंत जसं तुम्ही पहिलं रोटेशन घोडेश्वर कालव्याला होतं त्या पद्धतीनंच द्यावं आणि देतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो सर्व शेतकरी. आणि खांडेकर साहेब असतील, माने साहेब असतील, आमचे पाटकरी शेख साहेब असतील, यादव साहेब असतील, या सर्व अधिकारी मंडळी, कादे साहेब असतील, हे यांनी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं. त्यांचंही आम्ही
आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं नायब तहसीलदार महसूल अधिकारी यांनी आम्हाला अतिशय लाखमोलाचं सगळं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आमच्या पोलीस स्टेशनचे दीक्षित साहेब यांनी तर आम्हाला अतिशय अहोरात्र आम्ही 12 वाजले 1 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला या कॅनेलच्या पाण्यासाठी लाख मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला पुढे दिशा दिली. त्यांचंही आम्ही अगदी तिन्ही गावच्या शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचा हात जोडून नतमस्तक होईल एवढं आम्हाला त्यांचं कमी आहे, आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमच्या गावातील ग्रामपंचायत शिपाई म्हणून आमचे धोंडीबा भाऊ आमचे सर्व सहकारी आहेत, पण माडकर यांनी सुद्धा आम्हाला अतिशय सहकार्य केलं आणि आमच्या लढ्यामध्ये वेळोवेळी त्यांना जास्त माहिती असते ती आम्हाला माहिती दिली. त्याच्यामुळे आम्ही तिन्ही गावाच्या वतीनं धोंडीबा दादाचंही आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि तसेच आमच्या गावच्या सहकारी आमचे सोन्याप्पा दादा डांगे, सोन्या बापू डांगे यांनी आमच्या बाईट घेतल्यात, आम्हाला वेळोवेळी मदत केली. आणि इथं पोहोचलंय 24 मायनरला. यामध्ये जी लढा उभारलाय वटवटे ग्रामस्थांनी जामगाव आणि ह्या शेतकऱ्यांचा विजय, एवढंच बोलून मी थांबतो.